नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक एकदम नवीन, खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असलेला, अतिशय खुसखुशीत आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे. अगदी मोजक्या सामग्रीत झटपट बनून तयार होतो हा पदार्थ. तेव्हा हा पदार्थ तुम्ही सकाळच्या घाई गडबडीतही नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी सहज तयार करून देऊ शकता. असंही रोज-रोज नाश्त्यामध्ये वेगळं असं काय बनवायचं जे दिसण्यासोबतच चवीलाही टेस्टी असेल, याचा सर्वांनाच प्रश्न पडत असतो. त्यासाठीच आज मी तुमच्यासोबत ही नाश्त्याची एक एकदम नवीन आणि टेस्टी रेसिपी शेअर करत आहे. नक्कीच हा पदार्थ तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना सुद्धा खायला फारच आवडेल. घरी कुणाची बर्थडे पार्टी असली, तरी स्टार्टरमध्ये खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. नक्कीच हा एवढा टेस्टी आणि खुसखुशीत पदार्थ खाऊन सगळेच खुश होतील. सर्वांच्या तोंडून तुम्हाला बस वाहवाच ऐकायला मिळेल. जो हा पदार्थ खाऊन टेस्ट करेल, तो नक्कीच तुम्हाला ह्याची रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ह्या पदार्थाला खारी कचोरी किंवा मग कचोरी खारी सुद्धा बोलू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउलमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप मैदा घालून घेणार आहे. यानंतर चवीनुसार पाव चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यासोबतच हा अर्धा चमचा ओवा आपण असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून ह्या ओव्याचा सुगंध आणि चव आपल्या पदार्थामध्ये छान उतरेल. सोबतच हा ओवा डायजेशनसाठी सुद्धा फारच लाभदायक ठरेल. बस तर आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून घेणार आहे. साजूक तुपाचं मोहन या पिठामध्ये घालून मिक्स केल्याने आपला पदार्थ फारच मस्त असा खुसखुशीत बनून तयार होईल. ह्याच्यामध्ये तुपाचं मोहन गरम करून घालायची गरज नाहीये. साधं नॉर्मल रूम टेम्परेचरचंच तूप ह्याच्यामध्ये घालायचंय. बस तुपाचं मोहन पिठामध्ये असं चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचंय. पिठाच्या प्रत्येक कणाला साजूक तुपाचं मोहन छानपैकी लागलं पाहिजे. हे पहा, या पिठाचा असा मुठीत दाबल्यानंतर लाडू तयार झाला पाहिजे. म्हणजेच आपल्या या पिठाला साजूक तुपाचं मोहन अगदी परफेक्ट पुरेसं लागलंय असं समजावं. बस तर आता थोडं-थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेणार आहोत. सुरुवातीलाच ह्याच्यामध्ये एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण आपल्याला ह्याचा उंडा हलकासा घट्ट मळून घ्यायचा आहे. त्यासाठी ह्याला असं थोडं-थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय. हे पहा, हा उंडा आपण चपातीच्या कणकेच्या तुलनेत हलकासा घट्ट मळून घेतलाय. ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला आपण स्टफिंग तयार करेपर्यंत भिजत ठेवणार आहोत. ह्याला कमीत कमी 10 मिनिट तरी भिजत ठेवायचंय. तर स्टफिंग तयार करण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅनमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर हे अर्धा चमचा जिरं सुद्धा मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे. इथे या वाटीमध्ये मी हे अर्धा चमचा अख्खे धने आणि अर्धा चमचा बडीशोप खलबत्त्यात असे एकत्रच जाडसर कुटून घेतले. ह्यांना सुद्धा मी ह्या तेलामध्ये फोडणीत घालणार आहे. ह्यांचा सुगंध आणि फ्लेवर आपल्या स्टफिंगला फारच छान येईल. यानंतर पाव चमचा हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं मी अशी सुरीने बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याच्याने हे खाताना तोंडामध्ये नाही येणार. लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस तेलामध्ये मस्त असे खमंग परतून घ्यायचे. ह्यांचा तेलामध्ये परतून छान असा खमंग सुगंध यायला लागला, की ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ही छोटा अर्धा चमचा हळद घालून घेऊया. यानंतर इथे या खलबत्त्यामध्ये मी 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 9 ते 10 लसणाच्या पाकळ्यांचा असा एकत्र कुटून ठेचा तयार करून घेतलाय. हा सगळा ठेचा मी ह्या तेलामध्ये परतायला घालणार आहे. लो फ्लेमवर हा ठेचा सुद्धा इतर घटकांसोबत छान असा खमंग परतून घ्यायचा आहे. हे पहा, मस्तच. आत्ताच इथे या फोडणीचा ह्या ठिकाणी फारच छान असा खमंग सुगंध सुटलाय. ही जी आपण स्टफिंगसाठी फोडणी तयार केली आहे, हिचा आपल्या स्टफिंगला सुगंध, फ्लेवर आणि टेस्ट फारच छान येईल. ही फोडणी मस्त अशी खरपूस परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप हिरवे ताजे वाटाणे घालून घेणार आहे. लो फ्लेमवर हे वाटाणे आपण सुरुवातीला 2 मिनिट परतून घेऊया.
2 मिनिट हे वाटाणे असे ह्या फोडणीसोबत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे. मिठाचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. मीठ घातल्यानंतर 1 मिनिटभर हे वाटाणे मिठासोबत परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी एक सिक्रेट घटक घालणार आहे, ज्याने आपली ही स्टफिंग फारच वेगळी, टेस्टी आणि चटपटीत बनवून तयार होईल. तर तो सिक्रेट घटक आहे साखर. तर अर्धा चमचा साखर मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. ह्याच्याने आपली ही स्टफिंग चवीला तर छान होईलच, पण ह्या साखरेमुळे वाटाण्यांचा हिरवा रंग वाटाणे शिजवल्यानंतरही तसाच टिकून राहील आणि वाटाण्यांची जी एक विशिष्ट प्रकारची स्मेल आहे, ती देखील ह्या साखरेमुळे नष्ट होईल. हिरव्या ताज्या वाटाण्याची कुठलीही रेसिपी बनवताना तुम्ही माझी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा. बघा, नक्कीच तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसून येईल. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला आपण लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिट शिजवून घेऊया. मध्ये फक्त 1-2 वेळेस ह्याच्यावरचं झाकण काढून ह्याला हलवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपण हे वाटाणे लो फ्लेमवर 6 मिनिट शिजवून घेतले. तुम्ही ते पाहू शकता, आपल्या ह्या वाटाण्यांचा रंग शिजवल्यानंतरही अजिबात फिका पडलेला नाहीये. उलट ह्यांचा रंग इथे अजूनच जास्त हिरवागार खुलून आलाय. माझ्या मते कुठल्याही भाजीचा रंग तसाच टिकवून ठेवून त्याची भाजी किंवा इतर कुठलाही पदार्थ बनवला तर तो चवीला हमखास ओरिजिनल नॅचरल चवीचाच बनून तयार होईल. हे पहा, हे वाटाणे तुम्ही इथे पाहू शकता, फारच सॉफ्ट शिजून निघाले. आता ह्याच्यामध्ये मी आपल्या स्टफिंगला बाइंडिंग येण्यासाठी हा 1 कप उकडलेला किसलेला बटाटा ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. थोडक्यात म्हणजे 1 कप हिरव्या ताज्या वाटाण्यासाठी 1 कप उकडलेल्या बटाट्याचा किस असं दोन्हींचं समप्रमाण घ्यायचंय. ह्याच्याने तुमची स्टफिंग अगदी परफेक्ट बनून तयार होईल. मी एक मोठ्या साईजचा बटाटा उकडून किसणीने किसून घेतला होता आणि तो किस मी कपामध्ये भरून मोजून घेतला होता. म्हणजेच एक मोठ्या साईजचा उकडलेला बटाटा ह्या स्टफिंगसाठी पुष्कळ होईल. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे. यानंतर आपल्या ह्या स्टफिंगला चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही आमचूर पावडरऐवजी ह्या ठिकाणी अर्ध्या लिंबाचा रस किंवा मग चाट मसाला सुद्धा वापरू शकता. सर्वात शेवटी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे. या स्टफिंगमध्ये तुम्हाला मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय. मला तशी काही गरज वाटत नाहीये. वाटाणे शिजवताना मी जे मीठ घातलं होतं तेच या स्टफिंगसाठी पुरेसं झालंय. बस तर आता आपल्या या स्टफिंगला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी मी ह्याच्यातले वाटाणे असे स्मॅशरच्या साहाय्याने हलकेसे स्मॅश करून घेणार आहे. ह्याच्याने उकडलेला बटाटा आणि स्मॅश केलेला वाटाणा दोन्ही छान असे एकजीव होतील आणि आपल्या ह्या स्टफिंगला ह्याच्याने बाइंडिंगही छान येईल. ह्या दोन्हींची टेस्ट आपल्या पदार्थामध्ये अगदी एकसमान लागेल. त्यासाठी ह्याच्यातले वाटाणे असे हलकेसे स्मॅश करून घ्यायचे. ही स्टफिंग आपण लो फ्लेमवर एक 3 ते 4 मिनिट परतून घेणार आहोत, जेणेकरून ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव या स्टफिंगमध्ये छान एकजीव होईल. याला लो फ्लेमवर जरा वेळ परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण असं या पॅनमध्ये पसरून ठेवायचंय, म्हणजे हे हवा लागून लवकर थंड होईल आणि हे ओलावा नाही पकडणार. ही स्टफिंग पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हिला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय. यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेणार आहे. ह्याचा आपण साठा तयार करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये 3 चमचे साजूक तूप घालायचंय. या साठ्यामुळे आपला पदार्थ फारच खुसखुशीत व्हायला मदत होते. ह्याच्याने आपल्या पदार्थाला अगदी खारीप्रमाणेच खूप साऱ्या लेयर्स पडायला मदत होते. ह्या कॉर्नफ्लोअरमध्ये साजूक तूप असं चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हे पहा, ह्याची अशी एवढी घट्ट पेस्ट तयार झाली पाहिजे. इथे आपला हा मळलेला उंडा सुद्धा ह्या ठिकाणी स्टफिंग तयार करेपर्यंत छान भिजून निघालाय. ह्याला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय. ह्याला मळून चांगलं असं प्लेन करून घ्यायचंय. ह्या उंड्याला मी थोडासा लांबट आकार देऊन घेणार आहे, कारण
या उंड्याचे आपण छोटे छोटे उंडे तयार करणार आहोत. तर आता हा जो रोल आहे याला मी सुरीने असं छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे. हे पहा, ह्याच्या अशा एक समान स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. साधारण चपातीच्या उंड्याच्या मापाच्याच ह्या स्लाइस कट करून घ्यायच्या आहे. ह्या प्रत्येक स्लाइसचा हातावर असा गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे. या बाकीच्या स्लाइस आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही तयार केलेल्या सगळ्या स्लाइसचे असे गोल उंडे तयार करून ठेवू शकता. बस, तर आता तयार केलेल्या प्रत्येक उंड्याची मी मैद्याचं सुकं पीठ लावून पातळ पोळी लाटून घेणार आहे. ह्याच्या पोळ्या आहे या अगदी पातळ लाटायच्या आहे, तरच तुमचा पदार्थ अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत बनून तयार होईल. आपण पापड जसा अगदी पातळ लाटतो ना, तशाच ह्या पोळ्या अगदी पातळ लाटून घ्यायच्या आहे. अधूनमधून सुक्या पिठाची गरज वाटत असेल तर अगदी थोडं थोडं मैद्याचं सुकं पीठ लावून ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. आपण ज्या सगळ्या उंड्याच्या स्लाइस कट केल्या होत्या त्या मोजून 6 झाल्या होत्या. त्यापैकीच एका उंड्याची मी ही पातळ पोळी लाटून घेतलीये. बाकीच्या शिल्लक राहिलेल्या सगळ्या 5 उंड्यांच्या सुद्धा मी अशाच पातळ पोळ्या लाटून घेणार आहे. सुरुवातीला सगळ्या उंड्यांच्या अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या आहे. तर आता ही जी 6वी पोळी आपण लाटून घेतलीये, या पोळीला आपण हा तयार केलेला साठा लावून घेणार आहोत. साठा असा या पोळीला अगदी कडेपर्यंत एकसारखा लावून घ्यायचा आहे. ह्याचा अगदी जाड थर लावायचा नाहीये पोळीवर. या साठ्याचा या पोळीवर असा अगदी पातळ थर लावून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्या पोळीवर साठ्याची अशी अगदी पातळ लेअर लावून घेतलीये. यानंतर ह्याच्यावर असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळायचंय. ह्याच्याने आपल्या पदार्थाला अगदी खारीप्रमाणेच लेअर्स तयार व्हायला मदत होईल. यानंतर आता ह्या पहिल्या पोळीवर आपण ही दुसरी पोळी ठेवून घेऊया. हिला प्रथम असं ह्या पहिल्या पोळीवर व्यवस्थित सेट करून घ्यायचंय. ह्या पोळ्या तुम्ही हलक्याशा लांबवू शकता. ह्यांना लांबवून तुम्ही ह्यांना असं एकमेकांवर सेट करू शकता. ह्या दुसऱ्या पोळीला सुद्धा आपण तयार केलेला साठा लावून घेणार आहोत. एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे साठ्याची पेस्ट ही अति जास्त प्रमाणात तूप घालून अगदी पातळ बनवायची नाहीये. त्याच्याने तुमचा पदार्थ तळून फारच तेलकट होईल. बस, साठा पोळीवर व्यवस्थित स्प्रेड करता आला पाहिजे इतपत ह्याला हलकंसं पेस्टप्रमाणे सैल बनवायचंय. या दुसऱ्या पोळीला साठा लावून घेतल्यानंतर ह्याच्यावर सुद्धा असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळायचंय. बस, अशाच पद्धतीने मी लाटलेल्या सगळ्या 6 पोळ्या अशा एकावर एक ठेवून घेणार आहे आणि प्रत्येक पोळीला साठा लावून ह्याच्यावर मैद्याचं सुकं पीठ भुरळून घेणार आहे. ही जी शेवटची पोळी आहे हिला सुद्धा मी असा सगळीकडे साठा लावून घेणार आहे. शेवटच्या पोळीला असा सगळीकडे साठा लावून घेतल्यानंतर हिच्यावर सुद्धा असं थोडंसं मैद्याचं सुकं पीठ भुरळायचंय. तर इथे आपण ह्या लाटलेल्या सगळ्या 6चे 6 पोळ्या अशा एकावर एक ठेवून घेतल्या आहे. आता ह्या सगळ्या 6 पोळ्यांचा आपण असा एकत्र पकडून रोल तयार करणार आहोत. हे पहा, हा रोल बनवताना ह्याच्यामध्ये गॅप नाही राहिला पाहिजे. त्यासाठी ह्याचा असा घट्ट रोल तयार करून घ्यायचा आहे. आपला हा रोल ह्या ठिकाणी छोटा आणि जाड झालाय. ह्याला असं पोळपाटावर फिरवून थोडंसं लांब आणि बारीक करून घ्यायचंय. ह्याच्याने ह्याच्यातली सगळी एअर तर निघून जाईलच, पण सोबतच या रोलमध्ये ह्याच्याने गॅप सुद्धा राहणार नाही. तर हे पहा, हा रोल आपण असा एवढा लांब आणि एवढा बारीक करून घेतलाय. हा रोल मी सुरुवातीला असा मधोमध कट करून घेणार आहे. ह्याचा हा अर्धा भाग आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया. आता हा जो रोलचा अर्धा भाग आहे ह्याच्या मी सुरीने अशा अर्धा इंचाचं अंतर सोडून स्लाइस कट करून घेणार आहे.
अशाच पद्धतीने मी दुसऱ्या अर्ध्या रोलचे सुद्धा स्लाइस कट करून घेणार आहे. हे पहा, ही कट केलेली स्लाइस तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. आत्ताच बघा या स्लाइसच्या आतमध्ये किती लेयर्स दिसत आहेत. या लेयर्समुळेच तर आपल्या पदार्थाला सुद्धा तळून अशाच खूप साऱ्या लेयर्स पडतील आणि त्याच्याने आपला पदार्थ सुद्धा मस्त असा खारीप्रमाणे खुसखुशीत बनून तयार होईल. ह्याच्या बाकीच्या स्लाइस आहे ह्या हवा लागून कडक होऊ शकता, तेव्हा ह्यांना एखाद्या बाउलमध्ये झाकून ठेवायचंय. बस तर अशी कट केलेली एक एक स्लाइस घेऊन हिची जी कट केलेली लेयर्स असलेली बाजू आहे हिला असं वर ठेवायचंय आणि हिच्यावर असं हाताच्या साह्याने प्रेस करून हिला सुरुवातीला असं दाबून थोडंसं चपटं करून घ्यायचंय. या स्लाइसची आपण लाटण्याने पातळ पारी लाटून घेणार आहोत. थोडं थोडं मैद्याचं सुकं पीठ लावून ह्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहे. ह्यांना अगदी पुरीच्या साईजचंच पण पातळ लाटून घ्यायचंय. गरज पडली तर अधूनमधून मैद्याचं सुकं पीठ लावून या पाऱ्या अशा अगदी पातळ लाटून घ्यायच्या आहे. तर हे पहा, ही पारी मी अशी एवढी मोठी आणि पातळ लाटून घेतली आहे. बस तर आता ह्या लाटलेल्या पारीमध्ये आपण ही तयार केलेली स्टफिंग भरून घेणार आहोत. लक्षात ठेवा, ही स्टफिंग पारीमध्ये भरताना पूर्णपणे थंड झालेली असली पाहिजे. गरम गरम स्टफिंग ह्या पारीमध्ये भरायची नाहीये. आपण जसं करंजीमध्ये सारण भरतो बस तसंच या पाऱ्यांमध्ये तयार केलेली स्टफिंग भरून घ्यायची आहे. गरजेनुसार पारीमध्ये बसेल तेवढी स्टफिंग या पारीवर ठेवून घ्यायची आहे. बस तर आता ह्या पारीच्या कडा एकमेकांना घट्ट चिटकून राहाव्या. तेलामध्ये तळताना ह्या पारीच्या कडा तेलामध्ये सुट्या होऊ नये त्यासाठी ह्या पारीच्या कडेच्या अर्ध्या भागावर असं बोटाने थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि पारीची दुसरी पाणी न लावलेली कड पकडून या पाणी लावलेल्या भागावर ठेवून घ्यायची आहे. थोडक्यात म्हणजे ह्यांना असं अगदी करंजीप्रमाणेच तयार करायचंय. या पारीच्या ह्या कडा अशा चांगल्या प्रकारे दाबून चिटकून घ्यायच्या आहे. यानंतर ह्याच्या कडा मी सुरीने कट करून घेणार आहे. पण ह्यांना मी करंजीच्या आकारामध्ये कट न करता असं आयताकृती शेपमध्ये कट करून घेणार आहे. ह्याला तुम्ही स्टफ व्हेज पफ पेस्ट्री, स्टफ व्हेज खारी किंवा मग स्टफ व्हेज करंजी ह्यापैकी काहीही बोलू शकता. तर हे पहा, अगदी परफेक्ट आणि सुंदर असं आपण ह्याला तयार करून घेतलंय. बस अशाच पद्धतीने मी सगळ्या पेस्ट्री तयार करून घेणार आहे. हे पहा, इथे मी ह्या काही पेस्ट्री तयार करून घेतल्या आहे. ह्यांना आपण डीप तेलामध्ये फ्राय करणार आहोत. ह्यांना फ्राय केल्यानंतर ह्यांच्या लेयर्स तेलामध्ये सुट्या होऊन ह्या दिसायला अगदी खारीप्रमाणेच दिसतील. तर तयार केलेली पेस्ट्री मी ह्या तेलामध्ये तळायला सोडणार आहे. तेल एकदा फुल फ्लेमवर चांगलं गरम करून घेतलं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि मगच अशी एक एक पेस्ट्री या तेलामध्ये तळायला सोडायची आहे. ह्यांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लो फ्लेमवरच तळून घ्यायचंय. तरच तुमच्या ह्या पेस्ट्री तळून मस्त अशा खारीप्रमाणे खुसखुशीत होतील. लो फ्लेमवर ह्यांना तळलं तरच ह्यांच्यातल्या लेयर्स अगदी आतपर्यंत तेलामध्ये सुट्या होतात. त्याच्याने ह्यांना तळून अगदी खारीप्रमाणे खूप साऱ्या लेयर्स पडतात. तर हे पहा, आत्ताच तुम्हाला ह्यांना खारीप्रमाणे खूप साऱ्या लेयर्स दिसत असतील. ह्यांना अगदी हळूवार ह्या तेलामध्ये उलटसुलट करून छानपैकी तळून घ्यायचंय. ह्यांना आपण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर हे पहा, इथे आपल्या ह्या पेस्ट्री तेलामध्ये तळून मस्त अशा खुसखुशीत झाल्या आहे आणि ह्यांना तळून रंग देखील बघा काय मस्त आलाय. हे पहा, ह्या पेस्ट्रीला तुम्ही ह्या ठिकाणी लेयर्स पाहू शकता. अगदी खारीप्रमाणेच आपल्या ह्या पेस्ट्रीला खूप साऱ्या लेयर्स तयार झाल्या आहे. दिसायला अगदी खारीप्रमाणेच आणि खाण्यासाठी सुद्धा खारीप्रमाणेच खुसखुशीत आणि टेस्टी बनून तयार होतात ह्या पेस्ट्री. तर हे पहा, इथे आपली ही नाश्त्याची स्टफ व्हेज पफ पेस्ट्री अगदी परफेक्ट, सुंदर आणि फारच टेस्टी बनून तयार झाली आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. यांना अगदी खारीप्रमाणेच खूप साऱ्या लेयर्स पडल्या आहे आणि खारीप्रमाणेच आपल्या या पेस्ट्री अगदी मस्त अशा खुसखुशीत बनून तयार झाल्या आहे. तुम्ही ह्यांना स्टफ व्हेज पफ पेस्ट्री, स्टफ व्हेज खारी किंवा मग स्टफ व्हेज करंजी ह्यापैकी काहीही बोलू शकता. फक्त दिसायलाच नव्हे
तर हा पदार्थ चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतो खाण्यासाठी. तुम्ही एकदा ह्यांना खायला सुरुवात केली, तर किती पेस्ट्री खाल्ल्या हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एकामागून एक बस तुम्ही ह्यांना खातच राहाल. एवढ्या खुसखुशीत आणि टेस्टी लागतात ह्या पेस्ट्री खाण्यासाठी. नेहमी-नेहमी नाश्त्यामध्ये तेच-तेच पदार्थ खाऊन बोर झाले असाल, तर माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असलेली, खुसखुशीत आणि टेस्टी अशी व्हेज स्टफ पफ पेस्ट्री, व्हेज स्टफ खारी किंवा मग व्हेज स्टफ करंजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.